नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये. नगर परिषद भरती संदर्भात ज्या काही हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि बैठकाही सुरू आहेत त्याच्याबद्दल माहिती इथे आपण बघणार आहोत. कारण की 11 मेला त्यांनी पुन्हा आता बैठक आयोजित केलेली आहे. त्यासोबतच जी काही शैक्षणिक पात्रता असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लास्ट व्हिडिओला कमेंट्स होत्या की नेमकी पदांसाठी पात्रता काय राहणार आहे. तर त्या संदर्भात ऑलरेडी शासनाकडून जी प्रसिद्ध झालेला आहे. तर मधील शैक्षणिक पात्रता, त्यामध्ये असणारी पदं आणि त्यासोबतच सध्या सुरू असलेली बैठक या सर्वांची चर्चा इथे आपण करणार आहोत. आणि त्यासोबतच टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस या 2 कंपन्याच परीक्षा घेणार आहेत का? त्याच्याबद्दलही शक्यता या ठिकाणी वर्तवू. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते. तत्पूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरतीला टार्गेट करत असाल तर त्या संदर्भात टी-सी-एसने 2023 मध्ये घेतलेल्या नगर परिषद विभागाच्या 13 प्रश्नपत्रिकांचा आणि तसेच इतर प्रश्नपत्रिकांचा समावेश नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे. आता महाराष्ट्रात हे सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, नोटीस कालच प्रसिद्ध करण्यात आली. महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय यामध्ये दिनांक आहे 8 मे 2026. तर पहा आणि विषय काय? राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क गट ड रिक्त पदभरती प्रक्रिया राबवण्याकरिता संवर्गनिहाय पदांची माहिती संकलित करण्याच्या बाबतीत. आता इथे जी काही माहिती संकलित करण्याच्या बाबतीत नोटीस आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आणि यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की 11 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीमध्ये राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क गट ड रिक्त पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आपल्या अधीनस्थ नगर परिषद नगर पंचायत मधील सरळ सेवेने भरावयाच्या गट क गट ड पदांची संवर्गनिहाय माहिती संकलित करून सोबतच्या गुगल शीटमध्ये नोंद करून त्याची प्रमाणित प्रत संचालनालयाच्या उपरोक्त ईमेलवर पाठवण्यात यावी असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकंदरीतच काय तर सध्या आपली भरती होणार आहे नगर परिषदची. बरेच दिवस झाले ही भरती पेंडिंग आहे. बरेच विद्यार्थी वाट बघताय. वारंवार शासनाकडून नोटीस आलेल्या होत्या, पण मात्र अजूनपर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. आणि आता पुन्हा नव्याने या ठिकाणी रिक्त जागा असो किंवा किती जागा आहेत त्याची माहिती मागवलेली आहे. एकंदरीतच जागा विचारात घेऊन शासन यावर निर्णय घेणार आहे. 11 मे 2026 ला 11:30 वाजता त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यामधून नक्कीच काही ना काही निर्णय हा घेतला जाऊ शकतो. हे झालं गट क आणि गट ड संदर्भात. गट ड ची जर आपण पात्रता पाहिली तर गट ड मध्ये साधारणतः 10वी पास वरचीच पदं राहण्याची शक्यता आहे. जवळपास ही काही गट ड ची पात्रता ही 10वीच आहे. मात्र गट क म्हणजे ग्रुप सी मधील जी काही पदं राहतील त्यासाठी काही टेक्निकल क्वालिफिकेशन लागणार आहे किंवा लिपिक झालं तर लिपिकसाठी आपल्याला ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग लागणार आहे. नंतर इतर जर काही टेक्निकलचे पदं झाले तर त्यासाठी एखादा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स तिथे आपल्याला लागू शकतो. तर संपूर्ण सविस्तर माहिती जो काही जी आला होता ऑलरेडी ती आपण आता बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया जी ला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 23 फेब्रुवारी 2026 चा हा जी आहे. महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय यामध्ये काय राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क व गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याच्या बाबतीत म्हणजे हा जो जी आहे तो सुद्धा गट क आणि गट ड जी काही पद आहे त्या संदर्भात काढण्यात आलेला आहे. यामध्ये आपण डायरेक्ट आता डिटेल माहिती पाहूया. जी महत्वाची आहे आपल्यासाठी तीच. इतर माहिती आपल्याला बघण्याची आवश्यकता नाही. वरती अगोदर त्यांनी रेफरन्स दिलेले आहे. यापूर्वी जे काही कायदे असतील किंवा जे काही निवडीची पद्धत असेल त्या संदर्भात इथे त्यांनी माहिती दिलेली होती. आणि आता खाली जर तुम्ही आले तर इथे काय दिसेल तुम्हाला हा जो जी त्यांनी काढलेला आहे. सर्वात शेवटची आपण सूचना वाचूया. ज्या नगर परिषदा किंवा नगर पंचायती उपविधी तयार करण्यात आलेल्या नाहीत त्यांनी नव्याने उपविधी तयार करून उपविधी परिशिष्ट 2 मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार कार्यवाही करावी. सदरचे आदेश तात्काळ प्रसिद्धीच्या दिनांकापासून अंमलात येतील याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी. म्हणजे काही नगर परिषद किंवा नगरपंचायती अशा होत्या की त्यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या जागा किंवा त्यांच्या अधीनस्थ जी काही माहिती आहे किंवा जी काही पद आहे त्यांची जी पात्रता आहे ती अजूनपर्यंत शासनाला पाठवलेली नव्हती. त्या दृष्टिकोनातून सध्या आपण बघतोय की बैठका सुरू आहेत. तर बैठका का सुरू आहेत? पुन्हा नव्याने माहिती या ठिकाणी मागवण्याचं काम सुरू आहे. काही जिल्हा परिषदांनी किंवा जिल्हा परिषद नाही नगर परिषदांनी आणि नगरपंचायतींनी ऑलरेडी माहिती पाठवलेली होती. पण बऱ्याच अशा नगर परिषद किंवा नगरपंचायती होत्या ज्यांची माहिती अजूनपर्यंत शासनाला पोहोचलेली नव्हती आणि त्या दृष्टिकोनातूनच इथे जी मध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलेलं होतं. खाली जर आपण पाहिलं तर जे काही आतापर्यंत माहिती उपलब्ध आहे किंवा जी काही पदं उपलब्ध आहे त्यावर त्यांनी काय निर्णय घेतला होता तर त्या महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक अधिनियम जो काही अधिनियम आहे ऑलरेडी आपला तर
नुसार आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून संदर्भात सध्या राज्यातील नगर परिषद नगरपंचायतीकरिता अस्तित्वात असलेले सर्व सेवा प्रवेश नियम संचालनालयाकडून मंजूर आकृतीबंधामधील सेवा शर्ती अटीच्या अधीन आदेश व परिपत्रक पत्र अधिक्रमित करून याद्वारे राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या विविध पदांचा सेवा प्रवेशाचे विनियम करणारे पुढील आदेश पारित करत आहोत. म्हणजे या ठिकाणी पुढील आदेश त्यांनी पारित केलेले आहे. यामध्ये तुमचं पद झालं, त्यानंतर शैक्षणिक पात्रता झाली, निवडीची पद्धत झाली किंवा नियुक्तीचा मार्ग झाला, सर्व गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. निवड पद्धत जर आपण पाहिली तर 2 प्रकारे पदं आपली भरली जाणार आहेत. एक आहे पदोन्नती आणि दुसरा आहे सरळ सेवा भरती. इथे जर तुम्ही आले तुम्हाला दिसेल, थेट आपण पदावर येऊया. हा जो आहे अधिनियम, अगोदर त्यांनी अधिनियम सांगितलाय, नगर परिषद नगरपंचायत आस्थापनेवरील गट क च्या महाराष्ट्र राज्य स्तरावरील संवर्ग पदांव्यतिरिक्त संवर्ग निहाय पदांची विविध शैक्षणिक अर्हता व पात्रता. इथे जर पाहिलं तुम्ही तर पदनाम आणि श्रेणी सुरुवातीच्या कॉलम मध्ये आहे. वरिष्ठ लिपिक गट क कशा पद्धतीने भरला जाणार आहे तर 100% पदोन्नतीने भरल्या जाणारं पद. कारण की कोणतं लिपिक आहे? वरिष्ठ लिपिक आहे. कनिष्ठ लिपिकाची भरती निघत असते. कनिष्ठ लिपिक हे पद सरळ सेवेने भरले जाते. मात्र जे वरिष्ठ लिपिक पद आहे हे तुम्हाला प्रमोशनद्वारे मिळत असते. पदोन्नती म्हणजे काय तर प्रमोशन. या ठिकाणी वरिष्ठ लिपिक जे गट क मधलं पद आहे ते 100% प्रमोशनने भरल्या जाणार आहे. आणि बाजूच्या कॉलम मध्ये काय आहे तर त्यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता. इथे जर तुम्ही पाहिलं तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी या ठिकाणी त्यांनी मागितली. 30 मराठी मागितलेली आहे स्पीड आणि 40 शब्द प्रति मिनिट ही इंग्रजीची स्पीड त्यांनी मागितलेली आहे. म्हणजे 30-40 आपल्याला टायपिंग लागणार आहे. आणि ग्रॅज्युएट लागणार आहे आणि नंतर 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. कारण ऑलरेडी हे पद प्रमोशनद्वारे भरले जाणार आहे. त्यामुळे इथे भरतीमध्ये याची ऍड येईल का तर नाही, याची ऍड येणार नाही. दुसरं जर आपण पद पाहिलं, लिपिक टंकलेखक, फक्त लिपिक टंकलेखक आहे. हे पद जे आहे ते 50% सरळ सेवेने आणि 50% पदोन्नतीने द्वारे भरले जाणारं पद आहे. बाजूला जर तुम्ही पाहिलं तर यासाठी सुद्धा आणि ग्रॅज्युएट 30-40 टायपिंग मागितलेली आहे, प्लस MSc-ITचं सर्टिफिकेट त्यांनी मागितलेलं आहे. नंतर जर पाहिलं पुढे आपण तर पुढचं पद आहे लघु टंकलेखक गट क स्वीय सेवा, तर 100% सरळ सेवेने भरलं जाणारं पद. त्यानंतर बाजूच्या कॉलम मध्ये तुम्ही पाहू शकता कोणत्याही शाखेची पदवी, 80 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा तुमच्याकडे लघु टंकलेखनाची, ज्याला आपण शॉर्ट हँड असं म्हणत असतो, ती असणं गरजेचं आहे. त्यानंतर 30 शब्द प्रति मिनिट मराठी आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी वेगाची टायपिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर जर पाहिलं आपण पुढे वाहन चालक गट क तांत्रिक सेवा, तर 100% सरळ सेवेने भरलं जाणारं पद. जी काही पात्रता आहे ती सुद्धा त्यांनी बाजूच्या कॉलम मध्ये दिलेली आहे. आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की नेमकी ही जी येणारी भरती होणार आहे ती कोणामार्फत घेतलं जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या जी काही पॉसिबिलिटी आहे, हा जो GR जर तुम्ही पाहिला तर GR मध्ये त्यांनी काय सांगितलंय की एक निवड जिल्हा निवड समितीद्वारे किंवा शासन जी समितीची नियुक्ती करेल किंवा निवड करेल त्याद्वारे ही भरती पार पाडण्यात येईल असं या GR मध्ये त्यांनी सांगितलंय. सुरुवातीलाच दिलं होतं. अगोदर एकदा स्क्रोल करून मी तुम्हाला पद दाखवून देतो. पदाची तुम्ही ज्या पदाची तयारी करत असाल त्या संदर्भात पात्रता पाहून घेऊ शकता. कारण की जाहिरातीने अगोदरच आपलं जे काही शैक्षणिक पात्रता आहे ती कंप्लीट असणं गरजेचं आहे. एकदा आपण स्क्रोल करूया. फक्त 18 पेजेस आहेत. वाहन चालक आहे, उद्यान पर्यवेक्षक आहे आणि नंतर ती जी काही आपली परीक्षा कोण घेणार आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं, तेही आपण बघू. ग्रंथपाल आहे गट क, सहाय्यक ग्रंथपाल आहे. नंतर जर पद पाहिलं तुम्ही गाळणी चालक आहे. त्यानंतर जोडारी आहे, पंप ऑपरेटर आहे, तारतंत्री आहे, अनुरेखक, आरेखक, रोगपाल, प्रमुख अग्निशामक विमोचक, नंतर वाहन चालक कम ऑपरेटर, त्यानंतर आहे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक गट क, परिचारिका. पुढे जर तुम्ही पाहिलं तर शिपाई आहे. इथे गट ड मधील पद आहे. अगोदर गट क ची पाहिली, आता काय कशाची आहे गट ड ची. गट ड मध्ये जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः फक्त 10वी इथे त्यांनी मागितलेली आहे. म्हणून जवळजवळ 10वी पासवरच तुम्ही शक्यतो सर्व फॉर्म या ठिकाणी गट ड चे भरू शकाल. शिपाई आहे, हवालदार नाईक आहे, वॉलमन आहे, अग्निशमन विमोचन आहे. नंतर जर तुम्ही पाहिलं तर मुकादम आहे, सफाई कामगार आहे. असे एकूण पदांचा समावेश इथे त्यांनी केलेला आहे. पुढे त्यांनी समिती वगैरे सांगितली की कशा पद्धतीची समिती होती, काय होतं. आता आपण जाऊया नियुक्तीच्या मार्गाकडे, की आपली नियुक्ती ही कशा पद्धतीने केली जाणार आहे किंवा परीक्षा कशा पद्धतीच्या राहतील. इथे जर तुम्ही पाहिलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नियुक्तीचा मार्ग म्हणजे जी काही आपली सिलेक्शन प्रोसेस राहणार आहे ती नेमकी कशी राहील अशी माहिती इथे त्यांनी GR मध्ये दिलेली आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर जी काही पदं आता आपण बघितली स्क्रोल करून, ज्या ज्या पदांची पात्रता दिलेली आहे त्या सर्व पदांचा उल्लेख त्यांनी केलाय. त्यासोबतच ज्या पदांचा यात उल्लेख करण्यात आलेला नाही असे इतर सर्व पदे, म्हणजे ज्या पदांचा उल्लेख आहे ते तर आहेच, पण यामध्ये आणखी काही पदं ऍड होऊ शकतात. कारण की अजून काही नगरपरिषद नगरपंचायतींनी हा GR जेव्हा प्रसिद्ध करण्यात आला तोपर्यंत माहिती पाठवलेली नव्हती. त्यामुळे आणखी काही पदे यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. गट क गट ड या पदावरील नियुक्ती पुढील मार्गाने करण्यात येईल. पुढील 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे तो म्हणजे पदोन्नतीचा, म्हणजे प्रमोशनचा. आपण त्यामध्ये पाहिलं ऑलरेडी, जसं की कनिष्ठ लिपिक सोडून दिलं, आपण वरिष्ठ लिपिक हे जर पद पाहिलं तर ते प्रमोशनद्वारे भरलं जाते. तर ते कशा पद्धतीने भरलं जाईल त्याची माहिती त्यांनी दिली.
होईल. नंतर जर आपण दुसरा मार्ग पाहिला जो की आपल्या कामाचा आहे, नामनिर्देशनाद्वारे नियुक्तीचा मार्ग. परिशिष्ट 1 मध्ये नमूद केल्यानुसार नगर परिषद आस्थापनेवरील गट क या पदांकरिता जिल्हा निवड समितीद्वारे किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल अशा समितीद्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांकडून नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती करण्यात यावी. याकरिता आता खाली पात्रता आहे की 18 वय पूर्ण पाहिजे. शैक्षणिक अर्हता जी काही परिशिष्ट 1 मध्ये दिलेली आहे ती तुमची गरजेची असणं आवश्यक आहे. शारीरिक पात्रता दिलेली आहे ती गरजेची असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा आहे ती सुद्धा गरजेची असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची माहिती इथे त्यांनी दिली. यामध्ये जिल्हा निवड समितीचा उल्लेख केलेला आहे. त्यासोबतच शासन वेळोवेळी निर्धारित करेल अशा समितीद्वारे तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे पॉसिबिलिटी हीच आहे की जी काही अपकमिंग नगर परिषद भरती होईल, जी की आता लवकरच होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला बैठका तर सुरू दिसतायच, त्यामध्ये टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन पैकी एका कंपनीची निवड होऊ शकते. आता यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जर ही भरती प्रत्येक नगर परिषद निहाय वेगळी वेगळी आली तर पॉसिबिलिटी आहे की अर्धी भरती टीसीएस घेऊ शकते, अर्धी भरती आयबीपीएस घेऊ शकते. पण जर भरती संपूर्ण महाराष्ट्रात एकदाच निघाली तर एकाच दोन पैकी एक कंपनी ही परीक्षा आयोजित करू शकते. लास्ट टाइम आपण जर पाहिलं तर लास्ट टाइम जी काही परीक्षा घेण्यात आलेली होती तर ती टीसीएस मार्फत राबवण्यात आलेली होती. टीसीएसने आपली लास्ट टाइम 2023 ची परीक्षा घेतली होती. आता जी काही 2026 मध्ये आपली एक्झाम होणार आहे ती सुद्धा टीसीएसच घेण्याची शक्यता आहे. पण आयबीपीएस कडे सुद्धा ती जाऊ शकते. जसं की जिल्हा परिषदेची भरती जर आपण पाहिली तर ती आयबीपीएस ने कंडक्ट केली होती. टीसीएस ने जी कंडक्ट केली होती ती नगर परिषदची भरती होती. त्यामुळे दोन्ही कंपनीची शक्यता नाकारता येत नाही. जरी एमपीएससी कडे पदं गेलेले असले तरी भरपूर सारे पदं एमपीएससी कडे जातील. पण ही भरती मात्र टीसीएस किंवा आयबीपीएस कडून सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास संपूर्ण माहिती किंवा जो काही 2023 2026 मध्ये जो काही जी-आर आलेला होता फेब्रुवारी महिन्यामध्ये तो संपूर्ण जी-आर जाणून घेतला. पदं आपण ऑलरेडी पाहिलेली आहेत. यामध्ये पदांची पात्रता सुद्धा त्यांनी मेन्शन केलेली आहे. तर तुम्ही कोणत्या पदाची वाट बघताय? नगर परिषद भरती तुमचं टार्गेट आहे का? ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि 11 मेची जी काही बैठक होणार आहे त्यानंतर काय निर्णय घेण्यात येतो त्यावर सुद्धा आपण सविस्तर एखादा व्हिडिओ घेऊन येऊ. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.